रोशन संदेश सर आणि राज कस्तुरे सर आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशन रजिस्टर अंतर्गत सह्याद्री लिंग पर्व 6वे मागील मॅच आपण पाहिली। एका बाजूला संघ होता ठाणोबा विठ्ठलाई वर्सेस विघ्नहर्ता वॉरियर्स। ठाणोबा विठ्ठलाई संघ विजयी झाला। जाऊया मैदानामध्ये सोरा फायटर संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय। पहिला चेंडू पंचांकडे अपील आणि पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट पहिलं यश संपादन करतोय तो गोलंदाज आहे किरण डीजे ठोक। तो मैदानामध्ये किरण ऑरेंज कलरची जर्सी भगवा रंग आणि भगव्या रंगाची ताकद आज मैदानामध्ये दाखवले त्या किरणने। कौतुक करावं लागेल किरणचं। दुसरा चेंडू सुरेख अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय तो किरण। किरणचं कौतुक नक्की होईल कारण पहिल्या चेंडूवरती यश आले त्यानंतर निर्धाव चेंडू 4 षटकांचा सामना असेल। 16 मिनिटांमध्ये 4 षटक टाकायची आहेत हा असोसिएशनचा नियम आहे। तिसरा चेंडू येतोय डॉट। मैदानामध्ये काय गोलंदाजी करतोय तो किरण 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 कुठली धाव नाही 3 चेंडू निर्धाव आलेत। चेंडूने उंची घेतले क्षेत्ररक्षक जज करतोय आणि दुसरी विकेट माघारी जातोय डीजे ठोक। राखीव खेळाडू पाठवा। गौसिया स्पोर्ट आपला 12वा प्लेयर पाठवा। गौसिया स्पोर्ट आपला 12वा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। पुन्हा गोलंदाजी मारुती किरण नवीन बॅटर आलाय। गौसिया तुमचा 12वा प्लेयर पाठवा किंवा खेळाडूचं नाव सांगा मला। किरण आणि किरण मला वाटतंय 4 चेंडू त्याने हाताळले 2 गडी तंबूचे असेल अजूनही कुठलीही धाव नाहीये। गोसिया स्पोर्ट्स संघाची वर्चस्व ठेवलाय खेळपट्टी प्रेमामध्ये पडले ती किरणच्या। पुन्हा किरण गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय। 5वा चेंडू निर्धाव येतोय। सह्याद्री क्रिकेट लिंग पर्व 6व्यामध्ये निर्धाव षटक हाताळणार का किरण। शेवटचा चेंडू त्याच्यावरती प्रहार क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार। धावा मिळतील या 6 षटकार डीजे। होता चेंडूला फिरकावून दिला आणि धावा 6। गॅप शोधलाय चेंडूला पाठवलंय
आणि ही ते घडतंय काय बिघडतंय काय पंच आम्हाला धावा कळवा. 2 धावा. ह्या 2 धावा जागा बनवली आणि जागा बनवून स्ट्रोक खेळला होता पण शतरक्षण तेवढ्या ताकदीचं झालं पॉइंटला आणि 2 धावा धावफलकावरती. या 2 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 9 धावा. आता मात्र व्हाईट चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा व्हाईटने संघाच्या धावसंख्येत भर संघाचा धावफलक 10 धावा. 10 धावा धावफलकावरती 9 धावा 9 धावा धावफलकावरती. एक वेगळा फटका खेळण्याच्या धाटणीमध्ये होता परंतु बॅट्स आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू येतोय डॉट. निर्धाव चेंडू. अमोल चांगली गोलंदाजी करतोय. अमोलचं कौतुक करावं लागेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 9. कसं प्लेट केलंय क्षेत्ररक्षक लांबून येतोय परंतु कुठलीही धाव नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झालं ते शॉट मिडावला. बघा मैदानाच्या चारी बाजूला झाडे आहेत आणि झाडांच्या फांदीला जरी चेंडू लागला बॉल लागला तरी षटकार असेल असं आयोजक कमिटीकडून सूचना आले. लक्ष द्या पंचांना ही सूचना आणि सर्व कर्णधार की झाडांच्या फांदीला चेंडू लागला बॉल लागला ब्रश झाला तरी षटकार द्यायचा आहे. सर्व पंच आणि सर्व कर्णधार सर्व खेळाडू आपण याची नोंद घ्यायची आहे. जाऊया मैदानामध्ये जिथे धावफलकावरती धावा आहेत त्या 11 धावा. चांगला फटका लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये ते शाहिद आणि त्याच्या साथीला आहे कलंदर सौरभ आहे सौरभ आणि साहिद चांगली पार्टनरशिप बीट करण्याचा प्रयत्न करतायत. आता मात्र गोलंदाज कमबॅक करतोय. चेंडू येतोय निर्धाव. धाव संख्या 13. 2 बाद 13. आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशन रजिस्टर अंतर्गत सह्याद्री लीग पर्व 6वी सातत्य ठेवलंय ह्या आणि सातत्य ठेवणं खूप मोठी गोष्ट असतं कारण 6वं पर्व करणं म्हणजे कमिटीचं धन्यवाद मानावं लागतील. अध्यक्ष साहेबांचं आभार मानावे लागतील कारण अध्यक्षांवरती अनेकांची माने असतील आणि त्यांचे सर्व कमिटी पदाधिकारी खजिनदार असतील सेक्रेटरी असतील कार्याध्यक्ष असतील सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली आणि ही स्पर्धा यशस्वी आपल्या समोर पाहतोय आपण. अशीच दर्जेदार आयोजन दर्जेदार नियोजन आणि आपल्या तालुक्यातील आपल्या विभागातील खेळाडूंना चांगलं क्रिकेट खेळायला भेटावं यासाठी या स्पर्धेचं आयोजन. चांगली ड्रेसिंग आहे. तिसरा गोलंदाजी मार्कवरती विशाल. पहिला गोलंदाज किरणने चांगलं इम्प्रेस केलं होतं. 5 चेंडू चांगले हाताळले होते पण शेवटच्या चेंडू ते षटकार आला होता. त्यानंतर अमोलने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. धावफलक 13 वरती. पंच आमच्याकडे जमिनीला हात करतायत. समांतर व्हाईट चेंडू. या व्हाईटने संघाच्या धावसंख्येत भर संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 14. या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन हा एकमेव खेळाडू आहे ज्याने 100 धावा म्हणजे षटक पूर्ण केलेला हा एकमेव खेळाडू आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी. चांगले धाटणीची गोलंदाजी करतोय त्याच पद्धतीची बॅटिंग सुद्धा हे अनुभव आहे आणि हा अनुभव आज मैदानामध्ये पणाला लावतोय तो आपल्या संघासाठी. संघ आहे स्वरा फायटर्स. संघ मालकाने विश्वास दाखवला. चेंडूने उंची घेतले. क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु नाही. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे यशस्वी होत आहेत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल विशालचं. 100 धावा पूर्ण केलेला गोलंदाज मैदानामध्ये आणि कर्णधार असेल संघ मालक असेल विश्वास ठेवलाय आणि आपल्यावरती ठेवलेला विश्वास आज संपादन करताना पाहतोय आपण विशालला.
चांगल्या धाटणीची गोलंदाजी त्याच्याकडून पाहिली जाईल आणि त्याच धाटणीची बॅटिंग सुद्धा असेल, कारण आत्ताच आम्हाला अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की SPL सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये निर्धाव चेंडू, काय गोलंदाजी करतोय, कौतुक करावं लागेल. अशा हे खेळाडू घडवले सह्याद्री असोसिएशनने. काय घडवलं तर असे खेळाडू घडवलेले आहेत जे विशाल सारखे. हाही सुरेख चेंडू, सलग 2 चेंडू निर्धाव आले. पहिला चेंडूवरती वाईट आणि त्यानंतर एक निर्धाव, त्यानंतर 2च धावा खर्च केलेत आणि काय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भेदक मारा, हलकस कट केलं परंतु क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्कोर मध्ये आहे आणि एका धावेवर समाधान. एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 17 आणि कुठल्या संघाला असेल खतरा पाहू आपण. 17 आकडा आहे धावफलकावरती, खतरा कुठल्या संघाला असेल तो पाहूया. गोलंदाजी मार्ग होती, गोलंदाज विशाल. स्ट्राईकला आता सौरभने गॅप शोधलाय, चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार. येतील हा खनखनी दणदणी चौकार. 4. आहेत 4 मिनिट आहेत, सॉरी. वाईट चेंडू, हे व्हाईटने संघाच्या धावसंख्येत भर. ही तर घडतंय काय, बिघडतंय काय पाहिलं आपण सर्वांनी. विकेट, कुठली घाई करायची गडबड नव्हती. एक धाव तो व्हाईटची आली होती सर. समाधानी राहावं माणसाने कधी पण आयुष्यामध्ये ना, समाधान असावं आणि ज्याच्याकडे समाधान आहे तो अध्यक्ष साहेबांसारखा असा सदृढ असतो आणि कृष्णा सरांसारखा सदृढ असतो. पण तुम्ही जर समाधानी असतात तर विकेट राहिली असती, कारण विकेट सेट झाली होती मैदानामध्ये. पण तो अति घाई आणि संकटात नाही अशी काहीतरी परिस्थिती आणि गडी होतोय बाद. तो शाहिद, ज्याच्या बॅट मधून एक षटकार सुद्धा आपण पाहिला होता, तो शाहिद. पुन्हा अजय गोलंदाजी मार्क वरती. नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये, दिनेश. कसलाही लेश नसलेला दिनेश आलाय मैदानामध्ये. रोशन संते सरांचा आपण आवाज पाहतोय, तसेच राज कस्तुरे सर, हक्काचा आवाज आहे. पुन्हा अजय गोलंदाजी मार्ग वरती. दिनेश स्ट्राईकला आहे. मोठे फटके बाजूपासून वंचित ठेवतायत. फटका तर सजवला क्षेत्ररक्षक पॉइंटला आहे, परंतु इथे हडतय काय, येत हा चौकार. धावा मिळतील 4 4 4. डीजे ठोक. आता धावसंख्येला आकार देण्याचं काम करतोय तो सौरभ. सलामीला आलाय का, मला सलामीला पाठवलंय हे दाखवून द्यावं लागेल कर्णधाराला, संघ मालकाला. कारण संघ मालकाने विश्वास ठेवून ऑक्शन मध्ये आपल्याला बोलीवरती घेतलेला आहे आणि तसा खेळ करावा लागेल सौरभला. अप्रतिम क्षेत्ररक्षण होतं कव्हरला, परंतु एक धाव पूर्ण दुसरीची. ही ते मैदानामध्ये घडतंय काय आणि गडी बाद. ठोक डीजे.
4 षटकांचा मॅच आहे. 40च्या आसपास सन्मानपूर्वक धावसंख्या समोरील संघाला द्यावं लागेल. पाहू आपण. अशरफच्या बॅट मधून हा आलाय दणदणीत खणखणीत. सौरभच्या बॅट मधून आला हा षटकार. डीजे सौरभ दाखवून देतोय की का मला सुरुवातीला पाठवलं, का मला ओपनर बॅट्समन म्हणून पाठवलंय. हे मैदानामध्ये दाखवतोय सौरभ आपली ताकद. हो, चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. बॅट्स आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही आणि चेंडू येतो डॉट जशास तसं. परंतु धावफलकाचा विचार केला. 35 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक सन्मानपूर्वक धावसंख्या म्हटली तर सर एक 40-45 धावसंख्या द्यावं लागेल. समोरील संघ सुद्धा ताकदीचा संघ आणि तेच काम सौरभ करतोय मैदानामध्ये. चेंडूला पाठवलंय लांब 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 वरचा हाल आहे. षटकार शेवटच्या चेंडूवरती दाखवून देतोय सौरभच्या बॅट मधून आलाय खन खन करीत षटकार. डीजे ठोक. कोटकर बॉयज वर्सेस 3 सुखाई देवी 11. नेक्स्ट मॅच कोटकर बॉयज वर्सेस 3 सुखाई देवी 11. या दोन्ही कर्णधार आम्ही विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपला टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. सोरा फायटर संघाला धावा बनवायच्या 42. खरोखरच मी इथे कौतुक करेल. तो बॅटर आहे गोसिया स्पोर्ट्स संघाचा सौरभ. 29 धावा कुठल्या आणि त्याच्या 2 षटकार आणि 2 चौकारच्या साह्याने 29 धावा कुठून संघाला एक चांगली धावसंख्येकडे घेऊन गेला आणि सन्मानपूर्वक धावसंख्या दिली ती सोरा फायटर संघाला. खरोखरच अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन, दर्जेदार नियोजन. तर आपण टॉस करूया. यस, आमच्या सोबत निलेश कोटकर आहेत. खऱ्या अर्थाने कोटकर बॉईज या टीमचे ते खेळाडू आहेत. संघनायक देखील आहेत आणि आमच्या समवेत आहेत सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित सह्याद्री क्रिकेट लीग. गेली 5 वर्षे आपण पाहिलं यशस्वी आयोजन आणि या स्पर्धेने 6व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. कसं वाटतंय? सह्याद्री क्रिकेट असोसिएशन हे गेली 5 वर्ष ग्रामीण भागामध्ये ते क्रिकेट खेळत होते. आता प्रथमच 6वं वर्ष हे मुंबईमध्ये आयोजन केलं. त्यांचं आयोजन हे खूप छान आहे आणि इथे जेवढे सर्व संघ साथ आलेत, उपस्थित राहिलेत, त्यांनी पण खूप सपोर्ट केला ही सर्व लीग पूर्ण करण्यासाठी. या सर्व 7 टीमचे मी मनापासून आभार मानतो. जर त्यांचं योगदान इथे नसतं तर ही लीग मॅच अशी पूर्ण होऊ शकली नसती. जरी कोणती स्पर्धा असेल, मी नेहमीच म्हणत असतो की 2 दिवसाची स्पर्धा असेल, 3 दिवसाची स्पर्धा असेल, परंतु त्यासाठी गेली 3 ते 4 महिने अपाट मेहनत घ्यावी लागते. सह्याद्री क्रिकेट लीगच्या माध्यमातून येणारे अपकमिंग टॅलेंटेड खेळाडूंना हे खूप चांगलं व्यासपीठ आहे, खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच या लीगमुळे ना नवीन नवीन खेळाडूंचा उदय होईल. आपल्याला आपल्या शाहूवाडी पश्चिम विभागामध्ये नवीन नवीन एखादे खेळाडू दिसतील.
आणि त्यांच्याच योगदानातून आपले एखादे नवीन खेळाडू हे नॅशनल लेवलला खेळावेत ही अशीच आमची इच्छा असेल. नक्कीच यावर्षी 7 संघ आहेत, कदाचित पुढच्या वर्षी 14 संघ होतील हीच आपण आशा बाळगूया आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशनला आपण पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया, कारण की त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य सुरू आहे. खऱ्या अर्थाने आपल्या विभागाचा क्रिकेट कसं डेव्हलप होईल हाच प्रामाणिक प्रयत्न आहे सर्व या कमिटी मेंबरचा आणि आपण शुभेच्छा देऊया. टॉस देखील आपण करणार आहोत या दोन्ही संघांमध्ये. श्री सुखाई देवी या, श्री सुखाई देवी 11 कर्णधार या. जाऊया मैदानामध्ये जिथे सोरा फायटर संघाला 42 धावा बनवत असताना पहिला धक्का बसलाय. आपला 12वा प्लेयर या बॅट्समन अमोल, नवीन बॅटर मैदानामध्ये अमोल आणि विशाल आहे नॉन स्ट्राईकला. जशाच तसं उत्तर दिले, कारण मागील मॅचचा जर आपण विचार केला ना तर किरण गोलंदाजी करत होता आणि किरण गोलंदाजी करत असताना जशाच तसं उत्तर इथे आता निलेश देतोय, नितेश देतोय. पंचांकडे अपील करतायत, पंच कुठली दाद देत नाहीयेत. येतोय डॉट चेंडू. हा मी आपण जाऊया, ज्यावेळी किरण गोलंदाजी करत होता ना त्यावेळी पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली होती आणि नितेश आता गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट चेंडू आले, 2 निर्धाव. जशाच तसा सामना आहे सर, कारण ज्यावेळी पहिलं सत्र चालू होतं त्यावेळी गोलंदाज किरणने जे काम केले तो काम आता नितेश करतोय, परंतु इथे थांबणार नाहीये. चेंडू एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न करतोय तोपर्यंत फेकी होते, परंतु 2 धावा रोखल्या जाणार नाहीत. सोरा फायटर्स संघाच्या धाव फलकावरती श्री गणेश होतो या 2 धावाने. अमोल, श्री सुखाई देवी 11 हा आपल्याला शेवटचा कॉल असेल. श्री सुखाई देवी 11 हा संघाच्या कर्णधाराला शेवटचा कॉल असेल. निर्धाव चेंडू, 2 धावा धाव फलकावरती. चांगलं काम करतोय नितेश. पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता, परंतु जशाच तसं उत्तर दिलंय समोरील संघाला. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच रंगेल, प्रेक्षकांनाही आवडेल आणि आपल्यालाही आवडेल. मिडऑफचं क्षेत्ररक्षण झाली चुकी, 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करणार का? नाही, कुठली घाई करत नाहीये सोरा फायटर संघ. त्यांना माहिती आहे मॅच किती महत्वाची आहे, महत्वाची मॅच खेळतोय आपण. जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे आमचे साथी समालोचक रोशन संते सर टॉस घेत आहेत. नक्कीच दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. आदरणीय शंकरजी भावकर साहेबांचा संघ आहे, स्वतः संघ मालक देखील आहेत आणि संघ नायक देखील आहेत आणि टॉस जिंकलेला आहे. नक्कीच श्री सुखाई देवी 11 या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? निर्णय त्यांचा पेंडिंग आहे आणि सामना देखील सुरू आहे. बोलूया आपण आपल्या कॉम्बॉक्स मध्ये आदरणीय गणेश केसरकर सरांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू सर. खरोखरच अतिशय असं आयोजन दर्जेदार नियोजन, एक मोठी स्पर्धा. आणि सरांनी सांगितलंय की सर पुढच्या वर्षी 14 संघ असतील, म्हणजे 3 दिवसाची मॅच, म्हणजे आपल्याला 3 दिवस इथे यावं लागेल. धाव फलकावरती धावा आहेत त्या 3. जशाच तसं उत्तर दिलंय. किरणच्या गोलंदाजी 5 चेंडू निर्धाव. शेवटच्या चेंडूवरती साहिदने मारलेला षटकार. आणि आता इथून पुढे शांत बसून चालणार. मिड ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, इथे प्लंबिंग झाला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा इथे यशस्वी. 2 धावाच्या साह्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 5. महत्वाची मॅच आहे, महत्वाच्या क्षणी महत्वाचं काम आणि चांगलं काम करावं लागेल ते सोरा फायटर्स संघाला. कारण बॅटिंग करत असताना सौरभ बॅटिंग करत होता, तो गोसिया स्पोर्ट्स संघाकडून, आणि चांगली बॅटिंग केली त्याने आणि सन्मानपूर्वक धावसंख्या दिले. सौरभ सारखं काम कोण करणार सोरा फायटर संघाला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करा अतिशय वेगाने. 2 धावा पूर्ण. ह्या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत भर धाव जाऊन पोहोचतोय 7. 1 बाद 7. कुठला संघाला 7 देणार हा आकडा 7चा
हो आपण गोलंदाजी मार करतोय गोलंदाज तुषार. तुषार आहे हुशार आणि गोलंदाजी सुद्धा त्या पद्धतीची करतोय तुषार. पॉइंटला कट केलाय क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि दुसरा धक्का. बॅटरचं नाव डीजे डीजे डीजे. मी सोरा फायटरला विनंती करतो की आपला बॅट्समन लवकर आला पाहिजे, कारण महत्वाची मॅच आहे आणि शेवटचा दिवस आहे. आपल्याला सर्वांना 4-4 ओव्हर चांगलं क्रिकेट खेळायला भेटावं. जोपर्यंत बॅट्समन बाद झाला 38 सर्कलच्या आतून नाही जात, आतमध्ये जायचं बॅट्समन आला पाहिजे प्लॅनिंग करून आपल्या खेळाडू कक्षामधून. नियम आहेत. कव्हरला पटका सजवला, लांबून क्षेत्ररक्षक आला, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न करतायत आणि धावांसाठी धाव मैदानामध्ये करतायत ते सोरा फायटर संघाचे दोन्ही बॅटर अमोल आणि अक्षय, सॉरी विशाल आणि अक्षय, विशाल आणि अक्षय. दोन्ही संघ तुल्यबान आहेत, दोन्ही संघ ताकदवान, बऱ्याच वेळा एकमेकांच्या आमने सामने केलेले दोन्ही संघ आज मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधात खेळतात. चेंडू येतोय व्हाईट, या व्हाईटने संघाच्या धावसंख्येत भर डबल फिगर मध्ये 10 अंकावरती जाऊन पोहोचलाय सोरा फायटर संघ. चेंडूने बरीच उंची घेतले, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज जज करतोय, कुठलीही चुकी गोलंदाज करणार नाही तो तुषार, कारण तो आहे हुशार. थँक्यू. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय राजेश. राजेश राजा, राजासारखं काम राजेशला आता मैदानामध्ये करावं लागेल. संघ अडचणीत आहे, संघासाठी तारणहार बनणार का? हो का नाही. चेंडूला पाठवलंय लांब लचक, हा येतोय खन खन करीत चौकार. डीजे ठोक. चौकार्थ ठोकलाय, सिद्ध करून दाखवतोय राजेश. आणि अशा पद्धतीचे फटके राजेशला करावे लागतील, परंतु गोसिया स्पोर्ट्स संघ सुद्धा तेवढ्या ताकदीचा आहे, कारण की गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये 10 धावा होत्या आणि आता 4, 14 धावा धाव फलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, धाव फलकावरती धावा आहेत त्या 14, गडी बाद झाले ते 3 गडी बाद, 14 धावा धाव फलकावरती. थँक्यू सो मच. आज खऱ्या अर्थाने आदरणीय किशोर चव्हाण यांच्या आयुष्यातील खास दिवस, त्याचंच नाव आहे वाढदिवस, आणि किशोर चव्हाण यांना आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभू दे हीच आई एकविरे चरणी आणि साईबाबा चरणी प्रार्थना करतो. आप जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000. धन्यवाद. मैदानामध्ये झाले चुकी आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. एक धाव इथे, एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर, 15 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती, 3 गडी तंबूच्या आश्रयाला. इथून पुढे मोठे फटकेबाजी करावं लागेल, संघाला सावरावं लागेल. ते राजेश आणि त्याच्या साथीला विशाल. अप्रतिम, दर्जेदार, नेत्रदीपक असा झेल आपण पाहिला. टाळ्या होऊन जाऊ द्या. 4था धक्का बसतोय.
थँक्यू मी नक्कीच क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन. डोळ्याची पारणं नाही भेटतायत ना, असा झेल टिपला. मला खेळाडूचं नाव सांगा प्लीज. अशरफने टाळ्या होऊन जाऊ दे अशरफ साठी, कारण मैदानामध्ये खेळाडूंचा जर विचार केला ना तर बर्थडे बॉय इथं आलेत, बॅटिंगला आलेत. टाळ्या होऊन जाऊ द्या बर्थडे बॉय साठी. आजचा दिवस त्याचा आहे, त्याला दिवस गाजवावं लागेल, वाजवावा लागेल, मैदानामध्ये आपलं काम दाखवावं लागेल बर्थडे बॉयला. आणि हो, मी बर्थडे बॉय आहे आणि आल्या 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 हा आम्हाला समालोचन कक्षाला मानवंदना देणारा षटकार. थँक्यू डीजे थांबा. किशोर मैदानामध्ये आला, ज्याच्या नावाचा बोलबाला आम्ही केला आणि आपल्या नावाला शोभेल असं काम किशोरने केलंय. मी बर्थडे, माझा दिवस आजचा आहे आणि माझा दिवस आहे, मीच गाजवणार, माझ्या नावावरती ठेवणार. काम तर केलंय, षटकाराने सुरुवात तर केले. किशोर, वाढदिवसाच्या तुलाही आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा. आता मात्र हलकासा प्लेट केलंय, एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करणार का? कुठली घाई करणार नाहीयेत. एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 22. 42चा पाठलाग करायचंय. 22 धावा धावफलकावरती. अजूनही 20 धावांची गरज, अजून 20 धावांची गरज. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज आहे संकेत, आता स्ट्राईकला आहे विशाल. मागील मॅच मध्ये आपण सौरभला पाहिलं होतं, सुरुवातीला ओपनिंगला आला होता आणि आपल्या संघाला चांगली सन्मानपूर्वक धाव. तसाच विशाल आहे. ही ते झेलची संधी होती, संधी चालून आली होती आणि या संधीचं तुम्हाला सोनं करायचं होतं, परंतु संधी सोडली. जातोय हा सीमारेषा पार, येतोय चौकार. 4. आला कोण आला तर आजचा बर्थडे बॉय आला आणि बर्थडे बॉयने सुरुवात करून दिले संघाला. धावफलक जाऊन पोहोचलाय 26. 26. विशालला काम करावं लागेल, सलामीचा सलामीवीर आहे. समोरच्या दिशेने कार्पेटला गुदगुल्या करत 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 येतोय हा एका धावेसाठी, कारण आता बर्थडे बॉयला स्ट्राईक द्यायची होती, परंतु इथे षटकाची होते. तिसऱ्या समाप्ती धावफलकावरती धाव आहेत त्या 27. 6-15. 6 बॉल 15. बर्थडे बॉय मैदानामध्ये आहे, त्याच्या साथीला सलामीवीर विशाल आहे. स्ट्राईकला विशाल तर नॉन स्ट्राईकला आजचे बर्थडे बॉय किशोर. किशोरने एक षटकार मारला, संघाला आशा पल्लवित केले. ती सोरा फायटर. शेवटचं गोलंदाज कोणाला प्राचारण करणार गोसिया स्पोर्ट्स संघ? कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी असेल? कोण आहे? सौरभ. सौरभ गोलंदाजी मार्क वरती, ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती आपल्या संघासाठी, 29 धावा बनवल्या होत्या, तो सौरभ. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय सौरभ. आणि स्ट्राईकला आता विशाल. 13 मिनिटं झालेत, अजूनही 3 मिनिटं आहेत. तर थोडं फास्ट घ्या मित्रांनो. नेक्स्ट मॅच असेल आपला श्री सुखाई देवी 11 संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय, तर कोटकोर बॉईज संघाला बॅटिंग करायची आहे. जाऊया शेवटचे 6 चेंडू 15 धावांची गरज असताना कशा पद्धतीने 6 चेंडू हाताळले जातील, कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल पाहू आपण. शेवटचे चेंडू 6 बॉल 15चं समीकरण. फटका तर सजवला, क्षेत्ररक्षक तैनात आहे ऑन साइडला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतो यशस्वी. 2 धावा. 2 धावाने संघाच्या धावसंख्येत भर धावफलक जाऊन पोहोचतोय 29. अजून 13. 5-13. 5 बॉल 13. शेवटचे 5 चेंडू 13 धावांची गरज. कुठला संघ जाईल विजयाच्या दिशेने अजूनही माकीत नाहीये. फटका सजवलाय, चेंडूला पाठवलंय लांब लचक दणदणीत खणखणीत षटकार. डीजे ठोक.
त्या पद्धतीची बॅटिंग विशालला करावं लागेल आणि त्या पद्धतीचं काम विशाल मैदानामध्ये करतोय की मी मैदानामध्ये का थांबलोय ना सर, त्याचं जिथे जाणतं उदाहरण विशाल आहे. परंतु ही मेजवानी असेल, मला वाटतं किशोरसाठी हे गिफ्ट असेल हा षटकार. आता 4-7चं समीकरण, फटका सजवलाय क्षेत्ररक्षक अप्रतिम. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. महत्वाच्या क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा रोखल्या. हा चांगला फटका होता, गॅप शोधला होता, चांगला फटका सजवला होता विशालने, परंतु क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. 2 धावा, धावफलक जाऊन पोहोचतोय 37. 5 अजूनही 5 धावांची गरज. बॅटच्या रनर मध्ये आलाय, चेंडूला पाठवलंय, हा येतोय विजयी फटका. परंतु मी इथे नक्कीच किशोरचं कौतुक करेल, कारण किशोरने षटकार मारला आणि तिथून जो वेग घेतला ना धावसंख्येने, तो थांबायचं नाव नाही. वेल प्लेड किशोर आणि विशाल. इथे विजयी झालेला संघ आहे सोरा फायटर.